जय हिंद सर्वांना। तर स्वाध्याय 15.1 मधील पुढील उदाहरण पाहूया। 7वं उदाहरण। तर वृत्तचितीवर शंकू बसविल्यानंतर होणाऱ्या आकाराचा एक तंबू आहे। वृत्तचितीच्या आकाराच्या भागाची उंची आणि व्यास अनुक्रमे 2.1 मीटर आणि 4 मीटर असून वरील शंकाकृती भागाची तिरकस उंची 2.8 मीटर आहे। तर तो शंकू बनविण्यासाठी लागलेल्या कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढा। त्याचप्रमाणे ₹500 दर मीटरचा वर्ग दराने तंबूसाठी लागलेल्या कॅनव्हासची किंमत काढा। तर इथं आपल्याला एक तंबू रचायचा आहे। तो तंबू म्हणजेच इथं सर्वप्रथम एक वृत्तचिती आहे। या वृत्तचितीच्या वर शंकू आहे आणि याप्रमाणे तळाशी हा भाग म्हणजे या जमिनीशी भाग आच्छादलेला आहे। याप्रमाणे आपण इथं तंबू रचू शकतो। तर या तंबूमधील असणारी एक शंकाकृती भाग आहे आणि त्याचबरोबर हा आयताकृती भाग आहे। त्यानुसार इथे या वृत्तचितीच्या आकाराच्या भागाची उंची, वृत्तचितीची उंची ही वृत्तचितीची उंची h बरोबर दिलेली आहे, ती म्हणजेच 2.1 मीटर। त्याचप्रमाणे वृत्तचितीचा व्यास दिलेला आहे। वृत्तचितीचा व्यास बरोबर 4 मीटर आहे। तर आपल्याला या वृत्तचितीची त्रिज्या आणि शंकूची त्रिज्या ही समान असणार आहे। त्यामुळे शंकूची त्रिज्या बरोबर वृत्तचितीची त्रिज्या समान असणार आहे। त्यामुळे r बरोबर 4/2 म्हणजेच इथं 2 मीटर ही वृत्तचितीची त्रिज्या झाली। त्याचबरोबर प्रश्नामध्ये आणखीन एक भाग दिलेला आहे, तो म्हणजेच शंकाकृती भागाची तिरकस उंची 2.8 मीटर आहे। म्हणजे हा जो शंकाकृती भाग आहे त्याची तिरकस उंची ही 2.8 मीटर आहे। त्यामुळे शंकूची तिरकस उंची L बरोबर 2.8 मीटर। त्यानुसार आपल्याला या तंबूचे म्हणजेच तंबूला कॅनव्हासचे कापड गुंडाळायचे आहे। त्यासाठी या तंबूचे काय करायचे आहेत, पृष्ठफळ म्हणजेच पार्श्वपृष्ठफळ बाहेरील भाग तयार करायचा आहे। त्यासाठी आपण इथं काय केलं, आपल्याला कॅनव्हासचे क्षेत्रफळ काढायचं आहे। म्हणजे तंबूसाठी लागणाऱ्या कॅनव्हासचे क्षेत्रफळ म्हणजेच कॅनव्हासचे क्षेत्रफळ बरोबर येथे वृत्तचिती आहे म्हणजेच वृत्तचितीचे पृष्ठफळ अधिक शंकूचे पृष्ठफळ, कारण वृत्तचितीवर शंकू आहे त्यामुळे शंकूचे पृष्ठफळ। मग वृत्तचितीच्या पृष्ठफळाचे सूत्र 2πrh अधिक शंकूच्या पृष्ठफळाचे सूत्र πrl। त्यानुसार आपण किमती मांडत गेल्या। 2 गुणिले 22/7 गुणिले r ची किंमत ही 2 आहे, गुणिले h ची किंमत 2.1 अधिक πrl 22/7 गुणिले 2 गुणिले 2.8 तिरकस उंची। त्याप्रमाणे जेथे
दशांश अपूर्णांक आहे त्याला अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजेच 2 गुणिले 22 गुणिले 2 गुणिले 21 भागिले 7 गुणिले 10 म्हणजे 2.1 चं 21 भागिले 10 झाले अधिक 22 गुणिले 2 गुणिले 28 भागिले 7 गुणिले 10 2.8 चे 28 भागिले 10 झालं. आता इथं भाग दिला आपण 7 एके 7 7 त्रिक 21 बेके बे बे पंचे 10 त्यानंतर परत इथे बेके बे बे पंचे 10 7 एके 7 7 चौक 28 म्हणजेच 2 गुणिले 22 गुणिले 3 भागिले 5 अधिक 22 गुणिले 4 भागिले 5. आता इथं 5 ही लसावी आली त्यामुळे येथे काय झाले गुणाकार केले अंशाचा गुणाकार 2 गुणिले 22 गुणिले 3 म्हणजेच 132 अधिक 22 गुणिले 4 88 भागिले 5 कारण लसावी ही 5 येते त्यानुसार यांची बेरीज केली 220 भागिले 5 भाग दिला 25 25 म्हणजे 44 मीटरचा वर्ग. हे काय झाले कॅनव्हासचे क्षेत्रफळ झाले. मग कॅनव्हासचे क्षेत्रफळ झाल्यानंतर इथं 500 रुपयांनी म्हणजेच त्याचप्रमाणे रुपये 500 दर मीटरचा वर्ग दराने तंबूसाठी लागलेल्या कॅनव्हासची किंमत म्हणजेच इथं एकूण कॅनव्हासच्या कापडाची किंमत बरोबर एकूण क्षेत्रफळ गुणिले 500 रुपये म्हणजे क्षेत्रफळ किती आलं तर 44 गुणिले 500 बरोबर एकूण आले 22,000 रुपये. याप्रमाणे एकूण कापडाची किंमत ही 22,000 रुपये मिळते. धन्यवाद.